बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून। राष्ट्रवादीचा आजपासून शिर्डीमध्ये 2 दिवस अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता जरा कमीच आहे, कारण प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे। जय महाराष्ट्रला सूत्रांकरवी ही माहिती मिळते, तर मंत्री धनंजय मुंडे मात्र राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच संदर्भात या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे, रणनीती आखली जाणार आहे आणि शिर्डीमध्ये हे 2 दिवसीय अधिवेशन राष्ट्रवादीकडून होत आहे। स्वयं भुजबल जी के साथ मैंने संवाद किया है, मेरी उनकी बात हो गई है, मैंने उनको विनती की है वो आने चाहिए, वो आएंगे और यहाँ पे मार्गदर्शन भी। राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये 2 दिवस अधिवेशन होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे। छगन भुजबळ मात्र उपस्थित राहणार की नाही याबद्दल जरा शंकाच आहे, कारण प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे ते अनुपस्थित राहण्याचीच शक्यता जास्त आहे। जय महाराष्ट्रला सूत्रांकरवी ही माहिती मिळते, तर धनंजय मुंडे मात्र या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। आजपासून या अधिवेशनाला सुरुवात होते। आज आणि उद्या असे 2 दिवस शिर्डीमध्ये हे अधिवेशन होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत। चेतन, अधिकचा तपशील। जान्हवी, आज आणि उद्या अशा 2 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे आहे ते शिर्डीमध्ये नवसंकल्प शिबिर जे आहे ते पार पडणार आहे। आपण सध्या पुष्पक रिसॉर्ट या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी हे शिबिर जे आहे ते पार पडणार आहे आणि या शिबिरमध्ये आपण पाहिलं तर पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रांत सेलचे अध्यक्ष, तालुका प्रमुख पदाधिकारी हे देखील या शिबिरला उपस्थित राहणार आहेत आणि त्यासोबत सर्व ज्येष्ठ नेते जे आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत आणि आपण पाहिलं तर सर्व आमदार जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मात्र आजच्या दिवसाच्या पहिल्याच दिवसाचे कार्यक्रम जर आपण पाहिले तर उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते सकाळी 9 वाजता म्हणजे अगदी काही तासाभराच्याच अंतरावर आपण पाहिलं तर ते साईबाबांचं दर्शन जे आहे ते घेणार आहेत आणि त्यानंतर 10:10 जी दृश्य आपण पाहतो आहे याच ठिकाणी झेंडावंदन जे आहे ते पार पडणार आहे आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं प्रास्ताविक भाषण जे आहे ते देखील पार पडणार आहे आणि त्यानंतर 2 सेमिनार होणार आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ब्रेक घेण्यात येणार आणि पुन्हा एक सेमिनार जे आहे ते पार पडणार आहे आणि आजच्या दिवसातली खरं तर हे शिबिर जे आहे ते संपणार असल्याची माहिती। अगदीच, धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।